नाशिकमध्ये 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन आता घोषित करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या परवानगीशिवाय ड्रोन उडवता येणार नाही। परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश आता देण्यात आलेत। ऑपरेशन सिंदूर नंतर खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक पोलिसांनी आता हा निर्णय घेतलेला आहे। नाशिक शहरामध्ये अनेक संवेदनशील ठिकाण असल्याने आता हा निर्णय घेण्यात येतोय। अति आवश्यक असेल तर पोलिसांची परवानगी घेऊनच ड्रोन उडवता येणार आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, आपण या ठिकाणी पाहतोय नाशिक पोलिसांनी आता हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर नंतर आता हा खबरदारीचा निर्णय घेतलाय। नो ड्रोन फ्लाय झोन घोषित केला आहे। 31 मे पर्यंत या संदर्भात आता घोषित करण्यात आलेला आहे। काय अधिकची माहिती? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क हा होऊ शकत नाहीये। मात्र या ठिकाणी नाशिक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आता संवेदनशील ठिकाण या ठिकाणी नाशिक शहरामध्ये असल्याने हा निर्णय घेतलेला आहे। नाशिकमध्ये 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात आले। पोलिसांच्या परवानगीशिवाय ड्रोन उडवता येणार नाहीये। परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहे। नाशिक पोलिसांकडून आता महत्त्वाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? अगदी खरं आहे नीलम. खरं तर नाशिक शहरामध्ये 31 मे पर्यंत आता नो ड्रोन फ्लाय झोन जो आहे तो पोलिसांच्या वतीने जो घोषित करण्यात आलेला आहे। खरं तर पोलिसांच्या परवानगीशिवाय शहरात जर कोणी ड्रोन उडवला तर त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील पोलिसांकडून देण्यात आलेले। खरं तर नाशिकमध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी संवेदनशील ठिकाण आहे, ज्यामध्ये लष्करी छावण्या असेल, आर्मी एव्हिएशन स्कूल असेल, त्याचप्रमाणे करन्सी नोट प्रेस असेल, असे अनेक संवेदनशील ठिकाणं असल्याने खरं तर पोलिसांकडून हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर जी खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक पोलिसांनी हा नो ड्रोन फ्लाय जो आहे तो घोषित केलेला आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।